नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या 30 दिवसामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्रजी लिहिणं वाचणं शिका. ज्यांना बोलायला शिकायचं ऑनलाईन क्लासेस आपले आहेत जिवंत. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजे होते, बुक्ससाठी खूप इन्क्वायरी झाल्या होत्या, पण काही कारणामुळे आमचे स्टॉक्स संपले होते, राईट. आता ते स्टॉक्स वापस रिस्टोअर झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हे बुक पाहिजे आहे, ओके, या बुकसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या घरी 7 दिवसामध्ये बुक पोहोचून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं आणि कमेंट वाचा. कमेंटमध्ये सगळे लोक म्हणतायत की सर या बुक नंतर या सिरीज नंतर आम्हाला खूप फायदा होतो. ज्या ज्या लोकांनी बुक घेतलेत ना त्यांनी स्पेशली कमेंट केली आहे. ते म्हणतायत की आम्हाला खरंच खूप फायदा होतोय आणि ते शिकतायत हळूहळू, त्यांना रीड करता येत आहे. दॅट्स वॉट आय एव्हर वॉन्टेड, राईट. ठीक आहे, स्टॉक्स जो आहे आमचा तो कंप्लीट झालेला आहे, फुल झालेला आहे. किंवा तुम्हाला जर का समजा बुक मागवायची असेल तर मागवू शकता, बुक्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, चलो. आज आहे आपला डे नंबर 13 आणि डे नंबर 13मध्ये आज आपण रूल नंबर 25 to 31 हे शिकणार आहोत. ठीक आहे, खूप जबरदस्त रूल बघतोय आपण. हळूहळू एक एक रूल तुम्हाला समजायचा आहे. जर इफ यू आर हॅव्हिंग काइंड ऑफ डिफिकल्टीज देन यू कॅन वॉच द व्हिडिओ अगेन अँड अगेन. यार, हू स्टॉपिंग यू? नोबडी स्टॉपिंग यू. तुम्ही एक व्हिडिओ 2दा बघा, 3दा बघा. मला सिरीज 30 दिवसामध्ये संपवायची, याचा अर्थ तुम्हाला पण संपवायची असं नाही आहे. तुम्ही 2 महिने बघा, 10 महिने बघा, 1 वर्ष बघा, एक व्हिडिओ 10दा बघा. कारण जोपर्यंत त्या गोष्टीची सारखी सारखी हॅमरिंग तुमच्या माइंडवर होणार नाही, यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड ऑर लर्न द इंग्लिश द वे आय एम टीचिंग यू. फाईन, चलो. अजूनपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि रीडिंग रायटिंग तुम्हाला करता येतं यार. फक्त बोलता येत नाही. बोलायचं आम्हाला जॉब इंटरव्ह्यूसाठी प्रॅक्टिस करायची आहे, पण आम्हाला बोलताच येत नाही. रीडिंग रायटिंग येतं. मग तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये एनरोल करून घ्या. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच ॲडमिशन करून घ्या. ठीक आहे, सीट्स कमी आहेत आणि आमची बॅच लगेच सुरू होती आता, त्याच्यामुळे मी सांगतोय. एनिवेज, रीडिंग रूल आपला 25 to 31. बुक ओपन करा जर बुक तुमच्याकडे असेल किंवा माझ्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आपला रीडिंग रूल नंबर आहे 25. आर कंट्रोल्ड ओ वॉवल. आर कंट्रोल म्हणजे काय की ओ आर समजूया आपण सिम्पली, ओ आणि आर. ठीक आहे, अरे असं का होतं या टॅबचं हे ओ आर. ठीक आहे, ज्या वर्डमध्ये ओ आर येतं त्याचं कसं प्रोनाउन्स करायचं तर ऑर असं तर ऑर. ठीक आहे, उदाहरणार्थ बघूया BORK. आता याच्यामध्ये ओ आर आहे, मग बीचं ब झालं ब, ऑर बॉर आणि केचं क बॉर्क, ऑर्क असं ऑर असं प्रोनाउन्सिएशन होतं. बघा फॉर एक्झाम्पल बॉर्न झालं, कॉर्न झालं, कॉर्क, फॉर्क, हॉर्न, पॉर्क. ठीक आहे, रीडिंग रूल नंबर 26 बघा. जर आर कंट्रोल्ड यू असेल, यू आर असेल त्या ठिकाणी, ठीक आहे ना, यू आर असेल, ER असेल, ठीक आहे, IR असेल, या ठिकाणी अर असा साऊंड होतो. अर काय काय अर कसा साऊंड होणार? यू कंट्रोल्ड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल UR झालं, IR झालं, ठीक आहे, ER झालं. हे जर का वर्डमध्ये असेल तर अर असा प्रोनाउन्सिएशन होत असतो. याचं एक्झाम्पल दिलं BIRD. बघा, बीचं ब, IRचं अर आणि डीचं ड, मग काय झालं बर्ड, बर्ड. अशा प्रकारे तुम्हाला रीडिंग करायची. बघा खाली खाली काय दिलेले आहेत मी, हर, फर्न, बर्ड, डर्ट, फर, बर्न. समजलं? याची रीडिंग करायची आहे. तुम्ही बुक घेतल्यावर तुम्हाला प्रॅक्टिस बुक जे आम्ही प्रोव्हाइड करू त्याच्यामध्ये अजून थाउजंड्स ऑफ वर्ड आहेत. ठीक आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये अजून वर्ड बघा. चलो, म्हणजे या बुकमध्ये मी 3000+ बुक दिले, वर्ड्स दिलेले आहेत. ते वाचाल तर 100% शिकसालच. पण अजून तुम्हाला डिफिशियंट व्हायचं असेल, अजून एकदम जवळच एफिशियंट व्हायचं असेल तुम्हाला, तर ती प्रॅक्टिस PDF तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून देऊ. ती PDF तुम्हाला पाहिजे असेल तर बुक तुम्हाला घेणं कंपल्सरी. बुक घ्यायचं असेल तर लेसन नंबर किंवा डे नंबर 1 बघा, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा आता आपण काय आहे डॅफ्थॉंग बघणार आहोत. म्हणजे काय, आता बघा जर का वर्डमध्ये OU असेल, ठीक आहे, OW असेल तर त्याचा उच्चार औ असा होतो. औ म्हणजे डायफ्राम मधून जे औ, बघा औ असं म्हणसाल ना तर तुमचं डायफ्राम हे जे असतं हे फुगल. औ, आऊट, माऊस, औ असं म्हणतात, हे फुगतं तुमचं, बरोबर. याला ठीक आहे, याला डायफ्थॉंग म्हणतात. ओके, बघा आता फॉर एक्झाम्पल OW असेल तर औ असा उच्चार होतो. बघा सीचं का औ, काऊ, हाऊ, टाऊन, आऊट, माऊस, आऊट, माउथ. समजलं? चलो, खाली अजून रील 28 बघा. डबल O असेल त्या ठिकाणी, डबल O असेल तर त्या ठिकाणी उ असा उच्चार होतो. उदाहरणार्थ BOOK, BOOK. बघा बीचं ब, डबल ओचं उ, बीचं ब, डबल ओचं उ आणि केचं क. काय झालं? बूक, ब उबू झालं आणि केचं क. बघा कॉन्सोनंट जे असतात ना त्याच्यामध्ये वॉवेल्स तुम्हाला कॉन्सोनंटमध्ये मिक्स करायचे असतात. याला तुम्हाला बौक नाही म्हणायचं आहे. आता हे जे उ आहे ना, हे उ हे तुम्हाला ब मध्ये मिक्स करायचं आहे. मग काय झालं? बू झालं. ठीक आहे, अ असेल तर अ तुम्हाला क मध्ये मिक्स करायचं, ते क झालं.
आ असेल तर ते क मध्ये मिक्स करायचे, का झालं. सो AEIOU, ठीक आहे. याला तुम्हाला मिक्स करायचंय कॉन्सोनंट मध्ये, सोबत मिक्स करायचं आणि मग प्रोनाउन्स करायचं मिक्स करून. समजलं. बघा, बुक झालं, टुक झालं, लुक झालं, हुड झालं, कुक झालं, वुड झालं, टाऊन झालं. समजलं. अजून बघा व्हेरियंट FOOचा ऊ असा सुद्धा होतो, फूड, ब्रूम, रूम, पूल, कूल, सून, मून. समजलं. हे थोडं मोठं झालं, मोठं ऊ, मून. मून म्हणत नाही आपण, मून म्हणतो. समजलं. ठीक आहे. त्यानंतर व्हेरियंट वर्ड बघा, ओ, AU असेल आणि AW असेल तर औ असा उच्चार होतो. कोणता? AU आणि AW. आय रिक्वेस्ट यू की नोट्स काढा याच्या, फक्त व्हिडिओ बघू नका. तुम्ही पिक्चर बघत नाही आहात. समजलं ना. तुम्हाला समजता आलं पाहिजे की आपण काहीतरी शिकत आहोत. सो तुम्हाला नोट्स काढणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. AU असेल तर काय असणार? AU असेल तर औ असा उच्चार होतो. आता बघा, HOUL हा वर्ड आहे. H झालं ह आणि AU झालं औ. ठीक आहे. मग हाऊ आणि एलचं ल, हाऊल. ठीक आहे. CLAW क्लॉ. ठीक आहे. ओके. क्लॉ, कॉज, पॉ, सॉ, औ झालं ऑ, डॉन. ओके. चलो नेक्स्ट बघा, OI आणि OY असेल याच्यामध्ये तर ते व किंवा ई असा उच्चार होतो, ऑ, ऑर. ठीक आहे. OI असेल तर ऑव, ऑय. ठीक आहे ना. बघा आता या ठिकाणी जे असेल तर जेचं ज, OIचं ऑय, जॉय, टॉय, बॉय, स्पॉईल, स्पॉय आलं मग ई झालं ते स्पॉईल, कॉइन, जॉईन. समजलं. OI झालं तर ऑई, ऑई असं याच्यामध्ये होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे आपण या ठिकाणी रूल नंबर आपण शिकलो किती, 25 पासून ते 31 पर्यंत शिकलो. ठीक आहे. याच्यापासून जे वर्ड्स तयार होतात या ठिकाणी मी दिलेले आहेत बुकमध्ये. बुक असेल तर चांगली गोष्ट आहे, घ्या तुमच्याकडे. एक्स्ट्रा PDF बुक तुमच्याकडे घ्या, त्याच्यामध्ये अजून 100 वाक्य सेंटेन्स आहेत, ते तू बघायचं आहे. आणि एक्स्ट्रा जे आहेत ना, तुम्हाला काय सांगितलं मी, हे तुम्हाला हाईड करायचे त्याच्यामध्ये असे आणि मग वाचायला ट्राय करायचं. 1-2 शब्द जरी तुम्ही 10 वाचले तर त्याच्यासारखे 100 शब्द वाचाल यार. समजत का नाही आहे तुम्ही माझी गोष्ट. ठीक आहे. सो प्लीज टेक दिस सिरियसली. चांगला अभ्यास करा प्रामाणिकपणे आणि आय होप यू विल एबल टू. तुम्हाला तर वाचता येत असेल आतापर्यंत तर कोणत्याही मंद विद्यार्थ्याला पण वाचता यायला पाहिजे जर त्यानं चांगला अभ्यास केला. जे रूल्स मी तुम्हाला आतापर्यंत शिकवले ते रूल्स त्याला त्याच्या डोक्यामध्ये ठेवले असतील तर. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ऑनलाईन क्लास लावून घ्या जर तुम्हाला रीडिंग रायटिंग येत असेल, कारण त्याच्यामध्ये अजून जबरदस्त आपले क्लासेस असतात. आणि बुक पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बुक 7 दिवसामध्ये तुमच्या घरी पोहोचून देईल. 1200 रुपयाचं बुक आहे, मी अजून पण सांगतो. ठीक आहे. काही कमी जास्त होणार नाही कारण बुकची प्राइस 1500 आहे. फाईन. थँक्यू सो मच. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.